बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ. प्रकरण 5. मुलं निघून गेल्यानंतर हमीद उठला. मी पण उठलो. इक्बाल चाचांच्या जवळ गेलो. त्यांच्या चेहऱ्यावर छानसं स्मित हास्य होतं, अनोळखी माणसाच्या स्वागताचं. चाचा, रमेश भैयाने, माझ्याकडे पाहत हमीद म्हणताच मी चमकलो. म्हणजे मुस्लिम असणाऱ्या त्या वडापवाल्याचे नाव रमेश? वा, मनात म्हणालो, सर्वेश्वराबाद खूप वेगळंच आहे म्हणायचं. कहा है इसे आपके पास ले लो. तो पुढे म्हणाला, शायद इनको आपसे मिलना है. नमस्कार. मी दोन्ही हात जोडून म्हणालो तर नमस्काराचे माझे हात आपल्या हातात धरून त्याने मला खाली बसवलं. मी त्यांच्या शेजारी बसलो, मांडी घालून, थोड्यासा संकोचानेच. आराम से बैठो. ते म्हणाले, घर सबका है. मैं चलता हूँ चाचा, म्हणून हमीद निघून गेला. आता चाचा आणि मी, आम्ही दोघंच त्या मोकळ्या हॉल कम मोठा ऐसपैस फरांडा किंवा पूर्वीच्या घरातले सोपा म्हणायचे तशा सोप्यात बसलो. थोड्याच वेळात चाचांनी काही न सांगताच पाण्याचा तांब्या, वर पालतं घातलेलं फुलपात्र आणि दुसऱ्या हातात चहाचा कप घेऊन एक प्रौढ स्त्री बाहेर आली. ती मुस्लिम असल्याचं ओळखत होतं. गोरा पान रंग, छोटंसं चपटं नाक, नाकाच्या वर मोकळं कपाळ आणि गळ्याला चिकटून बसली काळ्या मण्यांची पोत म्हणजे मंगळसूत्र. अंगावर पायघोळ सलवार आणि वर ढगळ कुडता. डोकं मात्र उघडं. चाच्यांची बायकोच असावी. घ्या, म्हणत तिने तांब्या भांडं खाली ठेवलं. चहाचा कप हातात दिला. थँक्यू भाभी, मी म्हणताच. वहिनी म्हटलं तरी चालेल, चाचा म्हणाले आणि हसले. मी पण हसलो मोकळेपणानं. एवढ्या साध्या गोष्टीनं परखेपणा दूर जाऊन आपलेपणा निर्माण झाला. माणसं जोडण्याची हातोडी चांगली होती का चाचांची. घ्या, चहा थंड होतोय, चाचा म्हणाले आणि मी चहाचा कप खाली ठेवून आधी आदाशासारखा पाणी प्यालो. 2-3 फुलपात्र. चाचा हसले, म्हणाले, सर्वेश्वर नगरातून आलात ना? तुम्ही कसं ओळखलं? माझं आश्चर्य. तुमच्या तहानेनं सांगितलं सगळं. खरं आहे, मी म्हणालो. तिकडे खूप भयंकर आहे हो. सर्वेश्वर नगरातल्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या. एवढा जातीयवाद कसा काय तिकडे? तिकडे थोडे पारंपरिक लोक जास्त आहेत. फरक फक्त परंपरेचा नाही, मी म्हणालो. एका सर्वेश्वराचे 2 भाग, पण फरक केवढा? तिकडे पाण्याचा भयंकर दुष्काळ, इकडे तसे दिसत नाही. असे कसे काय? आहे, इकडेही दुष्काळ आहे, पण आमच्या आणि कोळ्याच्या विहिरीला भरपूर पाणी असल्यामुळं आमच्या गावाला ते पुरतं. म्हणजे आम्ही ते पुरवून वापरतो. शेतं वाळली आहेत, सगळी पिकं करपली आहेत, पण आम्ही शेताला पाणी देत नाही. पाणी जगण्यासाठी आणि अत्यावश्यक गोष्टीसाठीच वापरतो. गरजेनुसार पाण्याचं समान वाटप करतो. त्यामुळं पाणी आम्हाला जगवतं, मारत नाही. चाचांच्या बोलण्याचा रुख सर्वेश्वर नगरमधील ताज्या आत्महत्येकडे तर नसेल. त्या सत्यानं आत्महत्या केली. एक प्रकारे पाण्यानंच तर त्याला मारलं होतं. सर्वेश्वर नगरमधील सगळं इथंपर्यंत आलंच असेल. अशा गोष्टी थोड्याच लपून राहतात. कुठून आलात तुम्ही? चाचाने विचारलं. म्हणजे तुमचं गाव कुठलं? काहीतरी सांगून टाकावंच वाटलं, पण खोटं बोलवे ना. म्हणालो, सांगलीजवळ गाव आहे दत्तवाडी, तिथून आलोय. कुणाकडे? कशासाठी?
काय काम वगैरे त्याने चौकशी केली नाही. मला का भेटायचं आहे असंही काही त्यांनी विचारलं नाही. खोदून विचारण्याचा त्यांचा स्वभाव नसावा. सरळ माणूस. बराच वेळ इकडचं तिकडचं काही बोलत राहिलो. एवढ्यात नाश्ता झाला. गरमागरम पिवळे धमक पोहे, वर कोथिंबीर भुरभुरलेली, हिरवीगार कोथिंबीर. नजर शांतावली. भूक लागलीच होती. चाचाने प्लेट हातात दिली. म्हणाले, घ्या. सर्वेश्वर नगरमध्ये जेवणाची व्यवस्था झाली नसेल. हा माणूस सगळंच कसं काय समजून घेतो. आश्चर्य वाटलं, पण काही बोललो नाही. बढिया, मी म्हणालो. पोहे छान झालेत ना. भूक लागलेली असेल तर सगळं छानच लागतं. तेही खरंच, मी म्हणालो. काल दिवसभरात काही खाल्लं नव्हतं. तासाभरात जेवण करूया आपण. दुपारच्या जेवणाची सोय झाली. आनंद झाला. पुढे कुठे जेवायला मिळेल की नाही म्हणून पोटभर जेवलो. अगदी निर्लज्जासारखा. मनात आलं, आपण तरी अशा कुठल्या अनोळखी माणसाला जेवायला घातलं असतं का. काय संबंध, ना ओळख ना पाळख. वडापवाल्याच्या रिक्षातून आलो. त्यानं हामीद बरोबर इकडं पाठवलं. आपण आलो. चहा, नाश्ता, जेवण. अनंतराव, उठा आता, निघा. फार फार तर गावातून फिरा. भलं बुरं काय दिसेल ते बघा आणि जावा पुढच्या गावाला. मन म्हणालं, फुकटचं गिळायला थांबू नका इथं आता. मनाचा सल्ला स्वीकारून मी चाचांना म्हणालो, मी निघतो आता. थोडा वेळ आराम करा. मीही आराम करतो, मग निघा. म्हणून त्याने त्याच सोप्याच्या कडेला असली खोली उघडून दिली. झोपा आरामात, विश्रांती घ्या. खोली पाहुण्यांसाठीच आहे. नाही म्हणवे ना. विश्रांतीची गरज होतीच. रात्रभर झोप नव्हती. थोडा वेळ झोप काढून जाता येईल असा विचार करून मी आत गेलो. आत भिंतीला टेकवलेली एक कॉट. कॉटवर गादी, वर स्वच्छ बेडशीट. एका बाजूला उशी, दुसऱ्या बाजूला आरामात टेकून पाय पसरून बसण्याची सोय म्हणून असेल एक जाडजूड तक्क्या ठेवलेला होता. पुढच्याच कोपऱ्यात एक टेबल, खुर्ची, टेबलावर स्टीलचा पाण्याचा तांब्या, वर पालतं घातलेलं फुलपात्र. पाहुण्याच्या स्वागतासाठी खोली एकदम तयार. कुणीही कधीही येवो, याचा अर्थ वरचेवर कुणा कुणी येतच असेल. तिथेच एका कपाटात ओळीनं थोडी तिरपी व्यवस्थित लावलेली पुस्तकं. मी कपाटासमोर गेलो. बघतच राहिलो आश्चर्यानं, सुखद भावनेनं. सामाजिक वैचारिक आशयाची पुस्तक तर होतीच, पण कथा, कविता, कादंबरी, आत्मकथनच नव्हे तर बालसाहित्याची सुद्धा पुस्तकं होती. ज्याला जे आवडतं ते त्यानं वाचावं. वा, चाचांच्या कल्पकतेचं नवल वाटलं. पुस्तकांच्या सहवासात असल्यानेच हा माणूस असा आहे, माणसं जोडणारा. पुस्तकं बघता बघता एका पुस्तकावर नजर खेळली. मी भरून पावले आहे. हमीद दलवाईंच्या पत्नीनं मेहरुन्निसा दलवाईनं लिहिलेलं हे आत्मकथन. मोठ्या आत्मीयतेनं आत्मकथन घेऊन मी कॉटवर आडवा झालो. 4-5 पानं वाचली. वाचता वाचता झोप कधी लागली समजलंच नाही. जाग आली. समोर भिंतीवर घड्याळ होतं. 3:45 वाजले होते. म्हणजे मी 2-2.5 तास झोपलो होतो. बाप रे, हडबडून उठलो. झोप पूर्ण झाली होती. डोळे स्वच्छ झाले होते. थकवा गेला होता. मोकळं मोकळं छान प्रसन्न वाटत होतं. अनंता, उठा आता, पुढचा गाव गाठा. मनानं आतून ढोसलं. इथं काही तू ऐशोआराम करायला आला नाहीस. उठ. मी उठलो. आता जायला पाहिजे. चहा मिळाला तर घ्यावा आणि स्टँड गाठावं. मिळेल ती गाडी पकडून गाडी पोचेल त्या गावी मुक्काम करावा. असं ठरवून दार उघडून बाहेर आलो. त्याआधी कपाटातून काढलेलं पुस्तक जिथल्या तिथं ठेवून कॉटवरची बेडशीट हाताने व्यवस्थित करूनच बाहेर आल्याचं समाधान होतं. बैठकीच्या त्या लांबट सोप्यात चाचा सकाळसारखेच पलकट मांडी घालून बसले होते.
सकाळी त्यांच्यासमोर शाळेची छोटी छोटी मुलं होती. आत्ता काही तरुण मुलं, काही मोठी माणसं होती, 4-5 तरुण मुलीही होत्या. मी जाऊन त्यांच्या पाठीमागे बसलो. सकाळसारखे चाचा काही सांगत नव्हते, तर छान मनमोकळ्या गप्पा चालल्या असाव्यात असं वातावरण वाटलं. हलकं फुलकं लोक हसत होते. चाचांचा चेहराही खुललेला होता. मला पाहताच, आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत असं म्हणून त्यांनी मला हातानेच पुढं बोलावलं. म्हणाले, या बसा इथे. आपल्या शेजारी त्यांनी हात ठेवला. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो. मनातून संकोच वाटत होता. थोडं दडपणही होतं की आता आपल्याबद्दल काय सांगतील. हे अनंत कारदगे, त्यांनी ओळख करून दिली. म्हणजे रमेश भैयानं आमची भेट घडवली. पुढे ते म्हणाले, भाऊ तुम्ही बोला, काहीतरी सांगा आमच्या माणसांना, त्यांनाही ऐकू दे नवं काही तुमच्या मुलकातलं. मीच नवं काही वेगळं शोधायला आलो होतो. यांना काय सांगणार? रोजच्या त्याच त्याच गोष्टींना कंटाळलो होतो मी. नवं वेगळं मला तरी कुठं काय माहीत होतं. अहो बोला, सांगा काहीतरी. चाचा जणू खनपटलाच बसले. माझ्यासमोर तर सांगण्यासारखं काहीच नव्हतं. आमचा हा दुष्काळी भाग, तुमच्याकडे पाणीच पाणी, नद्यांच्या काठानं वसलेली तुमची गावं. सांगली पट्ट्यातला भाग म्हणजे केवढा समृद्ध भाग. चाचांना बरीच माहिती होती. साखर पट्ट्याची तुमची गावं, त्यासंबंधी सांगा. माझ्या नजरेसमोर आलेले महापूर, पुरात बुडालेली गावं, त्या पूरग्रस्त लोकांसाठीच्या छावण्या, कुजून गेलेली शेतं, पिकांचं नुकसान दिसायला लागलं. वाहून गेलेली जनावरं, माणसं आठवून गलबलवून आलं. चला हेच सांगावं असं म्हणून मनात जुळवाजुळवी करायला लागलो. एवढ्यात एक माणूस गडबडीत कसली तरी घाई असल्यासारखा आला आणि चाचांच्या कानाशी लागला. त्यानं कानात काय सांगितलं हे समजलं नाही, पण चाचा एकदम शॉक बसल्यासारखे उठले. काहीतरी भयंकर घडलं असल्यासारखं झपाझप पावलं टाकीत निघाले. तेव्हा लक्षात आलं, चाचा एक पाय ओढत चालले आहेत. म्हणजे ते एका पायानं अधू आहेत. म्हणजे हे असावेत. मी आश्चर्यानं पाहतच राहिलो. मला त्यांनी खोली उघडून दिली तेव्हा त्यांचं लंगडणं माझ्या लक्षात आलं नव्हतं. मात्र आता त्यांचं भराभर चालत जातानाचं पाहून लक्षात आलं. समजत नव्हतं, ते जन्मजात तसे आहेत की एखाद्या अपघाताने ते तशा झाले आहेत. विचार करत राहायला वेळ नव्हता, कारण इतर सगळेच त्यांच्या पाठोपाठ निघाले होते. मीही गेलो त्यांच्या मागे. एवढं काय झालं असेल? मन अस्वस्थ झालं. सगळ्यांबरोबर मीही जात राहिलो. घराच्या पाठीमागे स्वतंत्रपणे गोडाऊनसारखी एक लांबट आकाराची मोठी जागा होती. कच्चं बांधकाम असली ती गोठ्यासारखी पण बंदिस्त जागा होती. वरच्या बाजूला भिंतींना 1 फुटाची जाळी मारली होती. आणि काय आश्चर्य, एखाद्या हॉस्पिटलमधला जनरल वॉर्ड असावा तसाच तो पक्षी प्राण्यांचा जनरल वॉर्ड वाटला. कुत्री, मांजरं उघड्यावर होती आणि पोपट, कावळा, घार, कबूतर, चिमण्यांसारखे पक्षी जाळीच्या मोठ्या जागेत बंदिस्त होते. तर मुंगूस एका छोट्या पिंजऱ्यात बंदिस्त होते. कुठे जमिनीवर, कुठे कॉटवरच्या गादीवर, रबरी आच्छादनावर विसावले ते मलूल, आजारी, दुखणेकरी, अपघातग्रस्त जीव मोठ्या विश्वासाने पोहडले होते. वरच्या जाळीच्या भागातून येणारी भरपूर स्वच्छ हवा असल्याने प्राण्यांची, पक्ष्यांची येणारी दुर्गंधी औषधांच्या वासात मिसळून गेली होती. हे सगळं पाहत असतानाच माझं लक्ष सगळे जमले होते त्या कोपऱ्यात गेलं. 2 पावलं पळतच मी तिकडे गेलो. पुढे सरकत सरकत समोर जाऊन राहिलो. बघतो तर काय, गाईचं जरासं मोठं वयात येऊ घातलेलं वासरू आचक्या देत होतं. पाय पसरलेले, मान वळलेली, डोळे निर्जीव, असहाय्य भकास. चाचा त्याच्या डोक्यावरून अतिव प्रेमानं, मायेनं हात फिरवत होते. त्याच्या एका पायाला ड्रेसिंग केलेलं होतं. बहुतेक पाय मोडला असावा.
शरीरावर खूप ठिकाणी जखमा असाव्यात. त्या जखमा बँडेजने झाकल्या होत्या. वासरू असहाय्यतेने आचके देत होतं. मृत्यू समोर दिसत असावा. वासराचे डोळे मलूल, सगळेच गहिवरले होते. मलाही गलबुलून येत होतं. असं काही मी कधी पाहिलं नव्हतं. मृत्यू माणसाचा असो की जनावराचा, उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. मला बघणं त्रासदायक वाटायला लागलं. खूप वाईट होतं. कुठलं वासरू, कोण आपण, कुठं आलोय, हे काय बघतोय, काही समजत नव्हतं. नजर वासरावर स्थिर, डोळे भरून आले. 2-1 मिनिटातच आचके देणाऱ्या वासराचं पूर्ण शरीर जोरजोरात धडपडायला लागलं. मृत्यूशी झुंज चालली असावी. वासरू विरोध करत होतं. जगण्यासाठी जीवाच्या आकांतानं धडपडत होतं. पण मृत्यूची पकड मोठी होती. वासरू हरलं. वासरानं मान टाकली. एक हुंदका आला. सगळ्यांनीच तो ऐकला. माफ कर बेटी, आम्ही तुला वाचवू शकलो नाही. चाचा गहेवरून म्हणाले, जा बेटी जा, अलविदा. बेटी? चाचा गाईच्या वासराला बेटी म्हणत होते. काय ऐकतोय आपण हे? गाईला कुठली जात असते, कुठला धर्म असतो? ज्याच्याकडे ती असते त्या घरची ती मुलगी असते, बेटी असते, आई असते, लक्ष्मी असते. मग समाजात चाललंय काय हे? गाय हिंदूंची कधी झाली? कोणी केली? आणि मुसलमान गायींचे कसाई कसे झाले? कुणी केले? चाचा तर मुस्लिम. मग त्यांच्या अंतकरणात ही प्रेमाची गंगा कशी प्रसवली? सगळंच अगम्य, कल्पनेच्या पलीकडचं. आता सगळ्यांचेच डोळे भरून वाहत होते. आता आवरा स्वतःला, चाचा म्हणाले. हिला हा सन्मानपूर्वक निरोप देऊया. आनंदवनात खड्डा काढून तिला तिथं ठेवूया. चिरविश्रांतीची गरज आहे तिला. चला चला, कामाला लागूया. चाचा, आम्ही बघतो पुढचं, तुम्ही चलात, कोणीतरी म्हणालं. अब्बू चलिये, म्हणून एका माणसानं त्यांना आत नेलं. चाचांचा मुलगा असावा तो. याचा अर्थ चाचांच्या सान्निध्यात तोही तयार झाला होता. तर आपल्या घरातलंच कुणी गेल्यासारखी चाचांची अवस्था झाली होती. मीही त्यांच्या पाठोपाठ आत गेलो. मला समजून घ्यायचं होतं हे सगळं काय आहे. मनातच मी त्या दिवशीचा मुक्काम तिथंच करायचं असं ठरवून टाकलो. चाचांना समजून घ्यायचं होतं मला. सगळं स्थिर स्थावर झाल्यावर मी त्यांना विचारलो, चाचा, आजचा मुक्काम इथं करू शकतो का मी तुमच्याकडे? सकाळी उठल्याबरोबर निघून जाईन. अगदी पहाटेच जाईन इथून. मी विश्वास दिला तसा, अरे बेटा, जेवढं राहायचं आहे तेवढं राहा. ते आपलेपणानं म्हणाले, तुझ्याकडं लक्ष देता आलं नाही, पण काय करणार, अचानक हे घडलं. या बछडीनं खूप जीव लावला होता. 15 दिवसातच ती कंटाळी दुखण्याला आणि गेली. सुटली एकदाची. नंतर जे जे समजलं ते केवळ आश्चर्यकारकच नव्हतं, तर खूप मोठा दिलासा देणारं होतं. चाचा किती मोठे आहेत आणि त्यांनी कशी माणसं तयार केली आहेत याचा तो पुरावा होता. त्यांची जिव्हाळीची माणसं म्हणजे एक प्रकारचं त्यांचं सैन्य होतं. समाज युद्धातलं त्यांचं दल होतं आणि ते प्रमुख होते. त्यांच्या लंगडणाऱ्या, पाय ओढत चालणाऱ्या पायाचा संबंध त्यांच्या लढाऊपणाशी होता. होय, चाचा एक सैनिक होते. इंडियन आर्मीत होते. कारगिल युद्धात त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता. कारगिल युद्धात शत्रूच्या हल्ल्यात ते कोसळले होते, पण जीवावरचं पायावर निभावलं होतं. एक पाय अधू झाला होता. चाचा घरी आले तेव्हापासून छोट्या मुलांशी, गावातल्या तरुणांशी, प्रौढ गावकऱ्यांशी बोलायला लागले. त्यांना शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लागले. आर्मीत असल्यामुळे, प्रत्यक्ष युद्धात सहभागी असल्यामुळे देश म्हणजे काय,
माणसं म्हणजे काय, माणसांचं जगणं म्हणजे काय, मरणं म्हणजे काय, हे ते जाणून होते. जगण्या मरण्यातलं अंतर किती कमी असतं आणि आपण कसं जगायला पाहिजे हे त्यांनी जाणलं होतं. देश वाचला तर देशातली माणसं वाचतील हे त्यांना माहीत होतं. देशाचं रक्षण महत्त्वाचं, शत्रूपासून देशाला वाचवणं महत्त्वाचं. त्या तुलनेत गावागावातली भांडणं, हाणामारी, खून खराबी, किरकोळ, जणू लुटूपुटूची लढाई. पण या लढाईत सुद्धा माणसं मरतात, एकमेकांना मारतात, संपवतात. हे खूप भयानक आहे. यादवी आतून देशाला खिळखिळी करते. म्हणून माणसांनी चांगलं वागलं पाहिजे. सैनिक देशाचं रक्षण करतात, मग गावागावातल्या लोकांनी गावागावाचं रक्षण नको का करायला? तोच दृष्टिकोन समोर ठेवून ते मुलांना मानवतेचे धडे द्यायला लागले. तरुणांना जाती धर्माच्या द्वेषातून वाचवण्यासाठी माणूस बनवायला लागले. हे सगळं समजल्यामुळं मी चाटच पडलो. बाप रे, केवढं मोठं काम करतायच चाचा. अक्षरशः भारावून गेलो मी, नतमस्तक झालो. चाचांच्या मनात कायमसाठी मुक्काम ठोकून राहिला सैनिक गावाचं रक्षण म्हणजेच एका पातळीवर देशाचं रक्षण करण्यासाठी धडपडतोय. मनात आलं, प्रत्येक माणसानं 4-6 महिने देशाच्या सीमेवर जाऊन उन्हातान्हात, पाऊस पाण्यात, बर्फवृष्टीत आर्मी लोकांबरोबर राहून देशाचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे समजेल आपापसातली भांडणं, द्वेष किती फिजूल आहेत, किती फालतू गोष्टीसाठी आपण एकमेकांच्या जीवावर उठतो. चाचा फक्त माणसांच्याच भल्याचा विचार करत नव्हते, तर निसर्गाच्या भल्याचा सुद्धा विचार करत होते. पशु पक्षी वाचवणं म्हणजे निसर्ग वाचवणंच होतं. प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे हा विचार, हे जगण्याचं स्वातंत्र्य ते अंमलात आणत होते. चाचांच्या घराच्या मागे सुरक्षित जागेत औषधोपचार चालू असलेले पक्षी, कुत्री, मांजरी वगैरे प्राणी म्हणजे रस्त्यावर जखमी झालेले जीव, मुक्त निसर्गात रमणाऱ्या पण अपघातानंतर बेबस बेसहारा म्हणून रस्त्यावर पडल्या मूक जीवांना औषधोपचार करून जीवदान देण्याचा वारसा घेतला होता चाच्यांनी. बरे झालेल्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा निसर्गात सोडलं जातं. त्यांच्या विश्वात त्यांना सुखरूप पोहोचवलं जातं आणि जे उपचारानं सुद्धा बरे न होता मृत्यू पावतात त्यांना मोठ्या आदरानं, प्रेमानं मातीच्या स्वाधीन केलं जातं. चाचा त्या दिवशी जेवत नाहीत. चाचा आधी मांसाहारी होते, पण जखमी प्राण्यांना जवळ केल्यापासून ते शाकाहारी झाले आहेत. प्राण्यांचे होणारे मृत्यू, आपल्या प्रयत्नांना आलेलं अपयश बघून त्यांना वाटायला लागलं की जर जीव वाचवता येत नसेल तर जीव घेण्याचा आपल्याला काय अधिकार? का आपण कोंबड्या बकऱ्यांचा जीव घ्यायचा? केवळ पोटासाठी? नाही, आपण असं करता कामा नये. कुणाच्याही जगण्याचा हक्क आपण हिरावून घेऊ नये. आणि चाचा शाकाहारी बनले. बकरी ईदला सुद्धा आता ते कुर्बानी देत नाहीत. उलट त्या दिवशी गावात रक्तदान शिबिर घेतात. हिंदू मुस्लिम सगळेच त्या दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात आणि गावात एखाद्या विचारवंतांचं व्याख्यान ठेवतात. चाचांबद्दल किती ऐकावं तेवढं कमीच होतं. पक्षी प्राण्यांबद्दल समजलं होतं, पण अजून गायीच्या त्या वासराबद्दल समजलं नव्हतं. ते मला समजून घ्यायचं होतं. चाचा, ते वासरू कुठं सापडलं? मी विचारल्यावर ते म्हणाले, त्याची एक दुर्दैवी गोष्ट आहे बेटा. गोष्ट? होय, चाचा आपल्यातच हरवून म्हणाले. त्या दिवशी कोल्हापुरात भव्य शेतकरी मेळावा होता. राज्यव्यापी मेळावा. लाखो लोक आले होते. सर्वेश्वराबादमधलेही 30-40 लोक एका ट्रकमधून मेळाव्याला गेले होते. मेळावा संपवून परत यायला रात्रीचे 2 वाजून गेले होते. गाव जवळ आला तसा ट्रकवाल्याने वेग वाढवला. सगळ्यांनाच परतायची घाई झाली होती. घरी येऊन झोप काढायची होती. ड्रायव्हर गुलाबच्याही डोळ्यावर झापड यायला लागली होती. अशात सर्वेश्वर नगरकडून येणारी गाय म्हणजे वयात येऊ पाहणारं हे वासरू, तेही देवाला सोडलेलं वासरू म्हणजे बेवारस.
कुणी मालकच नाही. कुठंही जावं, कुठंही फिरावं, कुठंही खावं, कुठंही पाणी प्यावं, कुठंही झोपावं, त्याची कुणाला काळजी. देवाला सोडलं की संपलं. पण देवाला सोडलं म्हणून देव थोडंच त्याचं रक्षण करणार. आलं बिचारा फिरत फिरत फिरत, कुणाला शोधत आलं कुणाच ठाऊक, आपल्या मालकाला की देवाला. पण दुर्दैव त्याचं, ते सापडलं ट्रकच्या चाकाखाली. गायच समोर आली की गुलबूचा ट्रकवरचा ताबा सुटला माहीत नाही, पण गायीचा ॲक्सिडेंट झाला. गाय रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली. पायातून रक्त वाहत होतं. कुणाला समजेच ना हे काय झालं आणि आता काय करायचं. खाडकन सगळ्यांच्या डोळ्यावरची झोप उडाली. ट्रक तर थांबलेलाच होता. सगळे पटापट खाली उतरले. घाबरले, प्रचंड हादरले होते. तेव्हा घाबरलेला मारुती स्वतःला सावरून इतरांना म्हणाला, सर्वेश्वर नगरमधल्या कुणालाही हे समजता कामा नये. जर त्यांच्यापैकी कुणालाही समजलं की गुलाबच्या ट्रकने गाईला धडक दिली तर त्याचं चांगलंच भांडवल केलं जाईल, त्याला राजकीय रंग दिला जाईल. गुलाबने गाईला मुद्दाम ठोकरलं, गाईला मारलं असं उठवलं जाईल. आणि गुलाब तर मुस्लिम. मग सगळे हिंदू एक होऊन सर्वेश्वराबादवर चालून येतील, मुस्लिमांची घरं पेटवतील. गावात रक्तपात तर होईलच, पण देशभर त्याचे पडसाद उमटतील. हिंदू मुस्लिम दंगली होतील. त्यापेक्षा पटदिशी गाईला उचलून ट्रकमध्ये घालून चाचांकडे नेऊया. सगळ्यांनाच ते पटलं. चाचा पुढं म्हणाले, पुढची दंगल थांबवण्यासाठीच नव्हे तर ती होऊच नये म्हणून सगळ्यांनी मिळून गाईला उचलून कसंबसं ट्रकमध्ये ठेवलं. काहींनी रस्त्यावर पडल्या गाईच्या रक्तावर रस्त्यावरचीच माती टाकून ती रक्ताने भिजवलेली माती पिशवीत भरून पिशवी ट्रकमध्ये ठेवली. पुन्हा रस्त्यावरच्या खुणा झाकण्यासाठी कडेची माती त्या जागी पसरवून सगळे गावी परतले. चाचांकडे मी बघतच राहिलो. कशी माणसं तयार केलीत त्यांनी. माणसावर किती प्रेम आणि त्या माणसांचा चाच्यावर किती विश्वास. मग मी विचारता चाचा म्हणाले, ही बेटी मग आमच्या पक्षी प्राण्यांच्या वॉर्डमध्ये आली. खूप औषधोपचार केले पण बेटी वाचली नाही. आम्ही हारलो. बेटी गेली आज. चाचांचा आवाज जड झाला होता. एका गायीच्या जाण्यानं एवढे भावूक झालेले चाचा बघून माझेही डोळे पाणावले. त्याच वेळी मनात प्रश्न आला, गाय हरवल्याचं कुणाच्या लक्षात कसं काय आलं नाही. मी चाचांना विचारलं, कुणी गायीची चौकशी नाही केली, शोधाशोध वगैरे. नाही बेटा, चाचा हताशपणे म्हणाले. अशा बेवारस गायीला कोण विचारणार, ती जगली काय आणि मेली काय, कुणाला काय फरक पडणार आहे. अशा देवाला सोडल्या कितीतरी गायी रस्त्यावरून फिरत असतात. त्यात भाकड गायी जास्त असतात. दूध देत नाही तर सांभाळायचं कशाला, द्या सोडून देवाला. एकदा सोडलं की झालं. त्यांचा कुणी विचार करत नाही. मग कुणी चारा पाणी दिलं तर दिलं, नाही तर नाही. अशा बेवारस गायी मग अशाच इतस्ततः फिरत असतात. कुणाच्या शेतात घुसल्या तर मार खाऊन जीव धरून माघारी पळतात. शेताचे मालक चांगले असतील तर मारत नाहीत, पण हाकलून नक्कीच देतात. त्याचं कुणालाच काही वाटत नाही. पण एखाद्या गायीचा असा ॲक्सिडेंट झाला तर आधी संशय मुस्लिमावर घेतला जातो. आणि जर ते दुर्दैवाने खरे निघाले तर तुला माहीतच आहे त्याचे भांडवल कसे केले जाते ते. पण चाचा, मी मनातली शंका विचारली. एवढे लोक उपस्थित होते. गाईला ट्रकमधून आणण्यापासून तिच्या मृत्यूनंतर तिला दफन करेपर्यंत एवढ्या लोकांनी ते पाहिले. त्यात मुस्लिम होते तसे हिंदूही होते. मग त्यापैकी कोणीच बाहेर काही बोललं नाही. हे म्हणजे आश्चर्यच आहे. हे बाहेरपर्यंत जात कसं नाही. नाही जात, चाचा म्हणाले. हे सगळे लोक प्रामाणिक आहेत, हिंदू असो की मुस्लिम असो.
त्यांच्यात कुणाही बद्दल द्वेष नाही की कसला स्वार्थ नाही. कुणाचा तरी राग कुणावर तरी काढण्याची खुन्नस नाही. त्या बाबतीत मी निर्धास्त आहे. त्यातूनही काही झालंच तर परिणामाला सामोरं जायचं. त्यापेक्षा आम्ही तरी काय करू शकतो. चाचा, मी मनापासून आशा करतो, शुभेच्छा देतो की ते जातीय वैमनस्याचं वारं इकडे फिरकणार नाही. इथली तुमची माणसं, तुम्ही असेपर्यंत तरी असं मी म्हणणार होतो, पण स्वतःला सावरून म्हणालो, कुणालाही विकली जाणार नाहीत. खरं आहे, चाचा समाधानानं म्हणाले. ही माझी माणसं चांगली आहेत, निर्मळ मनाची आहेत. किमान मी जिवंत असेपर्यंत तरी ती असं काही करणार नाहीत याचा मला विश्वास आहे. माझ्या नंतरचं मला माहीत नाही काय होईल. चाच्यांच्या स्वरातून हताशता जाणवली. काय बोलणार होतो मी. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नसल्या जगात उद्याचं कोणी सांगावं. कितीतरी उशीर आम्ही बोलत बसलो. झोपूयात आता, 12 वाजायला आलेत. तूही झोप आत जाऊन, म्हणून चाचा उठले. पाय ओढत आत गेले. मी बाहेरच्या खोलीत आलो. छातीवर हातांची घडी ठेवून छताकडे बघत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. झोप येत नव्हती. काळजात झरे वाहणारा डोंगरा एवढा माणूस एका गायीच्या जाण्याने किती व्याकुळला होता हे मला विसरता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेऊन मी चाच्यांचा निरोप घेतला. यावंसं वाटलं कधी तर ये पुन्हा, चाचा म्हणाले. त्यांचा हात हातात घेऊन कपाळावर लावून हलकेच हात सोडून मी बाहेर पडलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.